मी पत्रकारांशी बोलत होतो आणि मला पत्रकारांनी विचारलं की तुमचा उमेदवार कोण असेल, तर मी म्हणतो आम्ही 20 जण आहेत आणि 20 जणात पार्टी ज्याला देईन तो आमचा उमेदवार। आणि ते मला नंतर म्हणते तुम्ही आले तर, म्हटलं मी आलो तर उत्तम आहे। आणि मग काय पुढे होणार, तर म्हटलं जनता राष्ट्रवादी आणि माझी निवडणूक हातामध्ये घेणार। आणि तसंच आता सगळीकडे सगळे कार्यकर्ते रस्त्याने फिरतायत आणि रवी धंगेकरला विजय करा असं बोलतात। दादाने लोकायतमध्ये नेलं मला, लोकायतमध्ये ते आपली एक संस्था आहे आणि दादा म्हटले चल परवा, आणि परत चिडले तुला किती वेळ लागतो म्हटले, तू मी बोलवतो तू येत नाही। आणि मग एकदा टाइम दिला तर तिथं जा नाही तर नको, मग तू माझं पडणार नाही। मी आपले सगळे कार्यक्रम सोडले आणि दादांच्या शेजारी जाऊन बसून गाडीत पोचलो। मग आम्ही तिकडे पोचल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला बोलवलं, एक गाणं बिणं चांगलं सुंदर त्यांनी गायलं, देशावर गायलं। आणि नंतर हळूच त्यांनी एक गाणं परत चालू केलं। मग ते गाणं आम्ही दादांनी ऐकलं, आम्ही 4-5 जण होतो। आणि त्यानंतर त्यांनी तिथं 2 मुली बसल्या होत्या आणि त्यांनी सुरुवात केली, काय म्हणतात पुणेकर। तर मी म्हटलं, ते मग आम्हाला विचारलं कशी झाली घोषणा, तर ताई म्हणलो तुम्ही एकदम चांगला बोलला, मी बी धंगेकरला मत देणार। आणि म्हणून पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि ही निवडणूक हातात घेत असताना तुमचा विजय नक्की होणार आहे, तुम्ही हातात घेतलेली निवडणूक। आणि ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही सगळ्यांची लढाई। आज देशामधलं वातावरण बघितलं असेल, महाराष्ट्राचं बघितलं असेल, आपण प्रत्येक गोष्टीला सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही, तर अशी परिस्थिती आज निर्माण झाली। पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण जर रस्त्यावर आलो तर। पुढच्या पिढी म्हणून आमची मागची पिढी लढलीच नाही आणि लढली नाही म्हणून आमच्यावर ही पाळी आली। म्हणून मैदानात लढणाऱ्यांचा इतिहास होतो आणि मैदानातून पाठ दाखवणाऱ्यांचा इतिहास होत नाही। म्हणून पाठ दाखवणारी लोक आपण बघितले असेल, ती गेली भाजपबरोबर, राहिली ती लढणारी लोक राहिली। आप राहिलं, पवार साहेब राहिले, शिवसेना राहिली, उद्धव साहेब राहिले। आणि मग लढणारे लोक संजय राऊतांचा इतिहास लिहिला जाईल, रोहित पवारांचा इतिहास लिहिला जाईल, अरविंद केजरीवालांचा इतिहास लिहिला जाईल। देशव्यापी जी भूमिका आहे, ती देशव्यापी भूमिका ही संरक्षण संविधान वाचवण्याची आहे, लोकशाही वाचवण्याची आहे। आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा आणि आगामी 13 तारखेला पंजाच्या निशाणीवर त्या आपण बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या, एवढंच या निमित्तानं सांगतो।